राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। शिवाय ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतूने करण्यात आलेली नाहीये। 40 लाखांवरून शेतकऱ्यांना विनाअट फायदा होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट मिळणार कर्जमाफी। मुख्यमंत्री फडणवीस यांचा पत्रकार परिषदेमध्ये दावा। राज्यातील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली असून लवकरच नियमात न बसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। अल निनो सक्रिय, दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागली। गत 50 वर्षातील धोकादायक अल निनो सक्रिय झाला असून त्याद्वारे हवामान चक्रामध्ये होणार मोठे फेरबदल। अमेरिकेतील NOAA सागरी संस्थेचा इशारा। विनाअट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचे पंढरपुरामध्ये अन्नत्याग आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार खासदारांची उपस्थिती। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही आहे मागणी। नाफेडमार्फत कांदा खरेदीला मिळणार गती, उत्पादकांना दिलासा। गुणवत्ता निकष शिथिल, 35 व 70 मिलीमीटर आकाराच्या कांदा खरेदीची शिफारस स्वीकारण्यात आल्याने शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। मान्सून रेंगाळला, कोकणामध्ये कडक ऊन, हर्ष बंदरापर्यंतच मदल। शेतकरी हवालदिल पेरण्या खोळंबल्या। 6 तारखेला तळ कोकणामध्ये दाखल झालेला मान्सून पुढे न सरकता कोकणातच अडकून आहे। 1 ऑगस्ट पासून स्मार्ट कार्ड शिवाय सवलत बंद। एसटी प्रवाशांसाठी मोठा निर्णय। सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक, एसटी महामंडळाचा निर्णय। बोगस HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त। 7,12,000च्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली असून समोरची तपास सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। एका ग्राहकाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल नाही। व्यावसायिक वापरकर्त्यांना रिटेल पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करता येणार नाही। मात्र सामान्य नागरिक एका दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल खरेदी करू शकतात। खरीप हंगाम दुष्काळाच्या छायेत, रोहिणी कोरडी तर मृगही निष्क्रिय। एल निनोच्या सावटाने शेतकरी चिंतेत। राज्यात मान्सूनची संत वाटचाल असून पेरण्या रखडल्या आहे, त्यामुळे उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांची भीती। धान्यापासून लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता। एकत्रित धान्य वितरणासाठी 15 जूनची डेडलाईन देण्यात आली होती। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मे आणि जूनचे धान्य एकाच वेळी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा, वातावरणामध्ये बदल। पेरतेवाचा आवाज घुमतोय पण पाऊस नाही। सध्या जून महिन्याचा 15वाडा उलटून गेला तरी मान्सूनने कुठेही दमदार हजेरी लावली नाही। भारतीय सेनेला मिळाले 106 अत्याधुनिक ड्रोन, 180 किलोमीटर मारक क्षमता आणि 450 प्रति तास वेग। भारतीय कंपनीने विकसित केले हे 6 महिने ड्रोन। राज्यातील धरणामध्ये 24% पाणी। अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस थांबला। राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होणार। राज्यातील विभागानुसार एकूण उपयुक्त पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यंदा मान्सूनला एल निनोचे ग्रहण गडद। जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचा जोर ओसरण्याचे संकेत। शेतकऱ्यांची चिंता वाढली। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, त्यामुळे खरीप पिकावर होणार परिणाम। कांदा खरेदी दरात वाढ, प्रति क्विंटल 1650 रुपये। आजपासून नवा दर लागू होणार। केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा खरेदी हमी दर वाढविला आहे। शक्तीपीठ अधिसूचना भूसंपादन सुरू होणार। पुढील वर्षी महामार्गाचे काम सुरू करण्याच्या हालचाली। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे। PM किसान योजनेतील 1,19,00,000 लाभार्थी शेतकऱ्यांना फार्मर ID। आतापर्यंत 80 लाख जणांनी काढले ओळखपत्र। PM किसान कर्जमाफी व पीक विमा यासाठी फार्मर ID असणे आवश्यक। जिल्हा परिषद शाळांना 15 नव्हे 30 जूनला शुभारंभ। न्यायालयाचा आदेश, शिक्षण विभागाची पूर्वतयारी सुरू। विदर्भातील शाळा 22 जूनला सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता कमीच। शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचा इशारा। कारण पारा 40 अंशा पार। 4 इंच पाऊस पडल्यानंतरच पेरणी करणे महत्त्वाचे।
शालेय विद्यार्थ्यांनाही मिळणार NCMC स्मार्ट कार्ड. लवकरच सुरू होणार नोंदणी. मासिक पाससाठी सरळ किंवा अपार क्रमांक अनिवार्य. विद्यार्थ्यांना दिलासा. अंत्योदयमध्ये 51,000 प्राधान्यामध्ये असणार. 8.53 लाख रेशन कार्ड लाभार्थी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी वाढीव लाभार्थी इष्टांक मंजूर. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यातील 66,000 लाडक्या बहिणी आता कायमच्या अपात्र. ई-केवायसी विविध विभागाच्या पडताळणीनंतर लाभार्थी यादीत मोठी कपात करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. मान्सून काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दामिनीचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. शेतात काम करताना वादळी वारा वीज पडण्याची घटना वाढत आहे. यासाठी दामिनी ॲप वापरून संभाव्य हवामानाचा अंदाज घेता येतो. मंडळातील हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. पूर परिस्थिती, पीक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाला होणार मदत. आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची तीव्रता मोजता येणार. हमीदराने 65,000 क्विंटल तुरीची खरेदी. हंगामाच्या सरतेशेवटी सुद्धा तूर पिकाच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही. खुल्या बाजारात सध्या तुरीला 7,600 रुपयापर्यंत मिळत आहे दर. भेसळयुक्त रासायनिक खतांचे सोलापूर सातारा कनेक्शन उघड. व्यावसायिकांमध्ये खळबळ. मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये 10 लाखांच्या बोगस खत प्रकरणी दोघांवर कारवाई. कृषी विभागाकडून बोगस खतांची तपासणी सुरू आहे. मान्सून लांबल्याने 13 लाख रोपांची लागवड झाली ठप्प. सामायिक वनीकरणातून यंदा अधिक रोप निर्मिती. शासनामार्फत वन क्षेत्र वाढवण्यासाठी विविध झाडांची रोपांची लागवड सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची केली होळी. आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन. कर्जमाफीच्या GR मधील असणारे जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येत आहे. जनावरांना मिळतो सुरक्षित निवारा. गोट्यासाठी आता 2.25 लाखांचे मिळणार शेतकऱ्यांना अनुदान. त्यासाठी करावा अर्ज. मुक्या जनावरांनाही ऊन वारा पावसापासून होईल कायमची सुटका. आता 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार. शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 23वा हप्ता आता लवकरच जमा केला जाणार आहे. मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता येणाऱ्या 20 जून रोजी मिळू शकते. 10% आयात शुल्क कायम ठेवण्याची मुभा. न्यायालयाच्या निर्णयाने ट्रम्प प्रशासनाला दिलासा. अमेरिकन सरकारने फेब्रुवारीपासून लागू केलेले 10% जागतिक आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. खतावरील लिंकिंगची सक्ती कराल तर विक्रेत्यांनो कारवाईला समोर जाल. कृषी खात्याचा खत विक्रेत्यांना इशारा. शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. शेतीबाबत ब्रिक्स राष्ट्रांच्या जाहीरनाम्याची आज घोषणा. अन्न सुरक्षा छोट्या शेतकऱ्यांच्या समीक्षीकरणावर इंदूरमध्ये मंथन होणार असून भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मदत. मान्सूनपूर्व पावसावर अवलंबून पेरणीची घाई नको. 100 मिलीमीटर पाऊस पडू द्या तेव्हाच पेरणी करा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर BBF लागवड तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक. फळ उत्पादन उच्चांक विक्रमी 37.78 कोटी टनावर. उत्पादन भाजीपाला, फळे, मसाला पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ. देशातील यंदा ही पीक कापणीवर आधारित विमा योजना राबविणार. कंपन्यांकडून मागितलेल्या निविदा 22 जूनला उघडणार. यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना 2026-27 साठी खरीपामध्ये अन्नधान्य व गळीत धान्य पिकासाठी शेतकऱ्यांना 2% आणि रब्बी हंगामातील पिकासाठी 1.5% शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियम भरावा लागणार. एल निनो आतापर्यंत सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता. विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस व पूर आणि तापमानामध्ये चढ उतार या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जनावरांना मिळतोय सुरक्षित निवारा. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.